नमस्कार. नुकताच मी आता एक गिफ्ट डीडविषयी नोटरीचा व्हिडिओ बनवला आहे की गिफ्ट डीड आपण नोटरी करू शकत नाही, पण हेच गिफ्ट डीड आपण नोटरी करू शकतो. तुम्ही म्हणाला असं कसं काय म्हणताय मॅडम? तर हो, ॲज पर मुस्लिम लॉ हिबानामा आपण नोटराईज करू शकतो. मुस्लिम लॉप्रमाणे असं आहे की मुस्लिम लॉप्रमाणे गिफ्ट डीड जे आहे, इन्व्हेबल प्रॉपर्टी असेल, कोणती पण प्रॉपर्टी असेल, तर हिबानामा हे नोटराईज करू शकतो. तशी सायटेशन पण आहे. त्यामुळं ॲज पर मुस्लिम लॉ जर इनम्युएबल प्रॉपर्टी असेल, मुएबल प्रॉपर्टी असेल, कोणतंही गिफ्ट डीड असेल कोणत्याही प्रॉपर्टीचं, तर ते गिफ्ट डीड म्हणजेच हिबानामा ॲज पर मुस्लिम लॉ वी कॅन नोटराईज. त्यामुळं मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे, मुस्लिम कायद्याप्रमाणे गिफ्ट डीड जे आहे कोणत्याही प्रॉपर्टीचं, ते आपण गिफ्ट डीड नोटराईज करू शकतो. तर कारण गिफ्ट डीडला ॲज पर मुस्लिम लॉ नो स्टॅम्प ड्युटी, त्यामुळं ते आपण 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते गिफ्ट डीड म्हणजे त्याला हेडिंग आपण हिबानामा देणार आहे. त्याच्यामध्ये लिहिणार आहे की ॲज पर मुस्लिम लॉ डोनर ट्रान्सफर दिस प्रॉपर्टी टू डोनी, आणि ते सगळ्या ॲग्रीमेंटचा नमुना असणार आहे. आणि त्या पद्धतीने ॲज पर मुस्लिम लॉ गिफ्ट डीड जे मुएबल किंवा इमूएबल प्रॉपर्टीचं असेल त्याला हिबानामा म्हणतात. ते हिबानामा आपण नोटराईज करू शकतो. ते हिबानामा नोटराईज करताना ऑब्वियस आहे ते ॲग्रीमेंट आहे. हिबानामा म्हणजे ते ॲग्रीमेंट आहे आणि ते आपण रजिस्टरला नोंदवायचं आहे. त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत पक्षकारांचे आणि ते नंबर द्यायचा आहे त्या हिबानामाला. अशा पद्धतीने ॲज पर मुस्लिम लॉ आपण ते हिबानामा जे आहे ते नोटराईज करू शकतो. थँक्यू सो मच. बाय.